या व्हिडिओमध्ये बघूया आपण की हे बायनॉमियल नॉमेनक्लेचर म्हणजे काय. कॅरोलस लिनेस हा जो टॅक्झॉनॉमीचा सायंटिस्ट होता, ज्याने बरीच वर्ष त्याच्या आयुष्यात टॅक्झॉनॉमीवरती काम केलं, त्या कॅरोलस लिनेसनी बायनॉमियल नॉमेनक्लेचरची सिस्टीम आणली, ज्याच्यामध्ये एका सायंटिफिक नेमचे 2 कॉम्पोनंट असतात. तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. सपोज आपण म्हणतो मँगो. आता मँगो हा एक कॉमन इंग्लिश शब्द आहे. हा इंग्रजी शब्द सगळ्या देशांमध्ये वापरता येऊ शकत नाही. जपान किंवा चायना या देशांमध्ये जे बॉटनिस्ट आहेत, ज्यांना इंग्लिश येत नाही, त्यांना ह्या शब्दाचा अर्थ काय समजू शकत नाही. मग या अशा प्रकारच्या प्रॉब्लेम्ससाठी, या प्रॉब्लेम्सवरती एक उपाय म्हणून आपण बायनॉमियल नॉमेनक्लेचरची सिस्टीम वापरतो, ज्याच्यामध्ये एका नेमचे 2 कॉम्पोनंट असतात. एक कॉम्पोनंट असतो तो म्हणजे जेनेरिक नेम आणि दुसरा कॉम्पोनंट असतो स्पेसिफिक एपिथेट. हे जे बायनॉमियल नॉमेनक्लेचर आहे किंवा बायनॉमियल नेम आहे किंवा याला सायंटिफिक नेम, जेनेरिक नेम, प्लांट्सच्या बाबतीत बोटॅनिकल नेम असंही म्हटलं जातं. ही सायंटिफिक नेम्स संपूर्ण जगामध्ये सेमच असतात. सगळ्या जगामध्ये एका प्लांटचं सायंटिफिक नेम जर मँजिफेरा इंडिका असेल, सपोज आता आंबा आहे, आंब्याचं बोटॅनिकल नेम मँजिफेरा इंडिका आहे, तर सगळ्या जगामध्ये, सगळ्या देशांमध्ये जेवढी म्हणून माणसं बॉटनीवरती काम करत आहेत, ती सगळी माणसं मँजिफेरा इंडिका हाच शब्द आंब्यासाठी वापरते. याच्यामध्ये मँजिफेरा हे आहे जीनस. मँजिफेरा हे जीनस आहे किंवा हे जेनेरिक नेम आहे आणि इंडिका ही त्याची स्पीशीज आहे, म्हणजे स्पेसिफिक एपिथेट आहे. इंडिका का? भारतामध्ये जो आंबा सापडतो त्याला आपण मँजिफेरा इंडिका हे नाव दिलेलं आहे. म्हणजे भारतातला आंबा जगभरामध्ये सगळीकडे सगळ्या बॉटनीवरती काम करणाऱ्या, बॉटनीमध्ये काम करणाऱ्या माणसांसाठी मँजिफेरा इंडिका या नावानेच ओळखला जातो. समजलं? आता ह्या जेनेरिक नेमचे जे नियम आहेत ते काय आहेत आपण बघूया. सर्वात पहिलं, ही जी बायोलॉजिकल नेम्स आहेत ती एकतर लॅटिन असतात किंवा आपण त्यांना लॅटिनाइज करतो. म्हणजे काय आणि हे असं का? लॅटिन ही एक मृत भाषा आहे. लॅटिन ही भाषा आता व्यवहारामध्ये कुणीही वापरत नाही. ही भाषा आता बदलू शकत नाही, ज्याच्यामुळे आपण लॅटिन भाषेचा वापर करतो आणि त्याच्यामध्ये बायोलॉजिकल नेम्स लिहितो. जर एखादं नाव लॅटिन नसेल तर त्या नावाचं आपण लॅटिनायझेशन करतो. दुसरा नियम आहे तो म्हणजे काय, तर जेनेरिक नेमचं किंवा जीनसचं पहिलं अक्षर हे कायम कॅपिटल असतं. म्हणजे उदाहरण बघा, यामध्ये मँजिफेरा इंडिकामध्ये मँजिफेरा हे जीनस आहे, जेनेरिक नेम आहे, ज्याच्यामध्ये एम कॅपिटल आहे. पण इंडिका हे स्पेसिफिक एपिथेट आहे, ज्याच्यामध्ये आय मात्र स्मॉल आहे. अजून एक नियम आहे तो म्हणजे काय, ज्या वेळेला आपण टाईप करतो ही बोटॅनिकल नेम्स, त्यावेळेला ती इटॅलिक्समध्ये असतात. तुम्ही इथे पाहू शकता पुस्तकामध्ये आपल्या की बोटॅनिकल नेम इटॅलिकमध्ये टाईप केलेलं आहे. पण ज्यावेळी आपण बोटॅनिकल नेम हाताने लिहितो, हँड रिटन असतं, त्यावेळेला आपण त्याच्या खाली अंडरलाईन करतो, ज्याप्रमाणे मी इथे अंडरलाईन केलेली. तर हा झाला तिसरा नियम. चौथा नियम बघा. चौथा नियम आधीच आपण शिकलेलो आहोत, तो म्हणजे काय, जीनसचं पहिलं अक्षर हे कायम कॅपिटल असेल आणि स्पेसिफिक एपिथेटचं पहिलं अक्षर हे कायम स्मॉल असेल. तर हे झाले नियम बोटॅनिकल नॉमेनक्लेचरबद्दलचे किंवा बायोलॉजिकल नेम्सबद्दलचे हे नियम झाले. थँक्यू.